कुठे सभा घेणार आणि ती सभा कशी असणार आहे? विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुम्ही समाजालाही सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारीत लागा, तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी केडर बेस तयार करणार आहात, म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आहे. आता वेळ कमी म्हणलेत ना काही याच्यामध्ये डाट्यामध्ये. मग आता 6 महिन्याची वेळ जर यांनी सगळे स्वयंची अंमलबजावणी दिलीच नाही, मी काय बोलतो ते पण आठवण. राजकारण माझा मार्ग नाही, पिंड नाही, मी कधीच राजकारणात जाणार कधीच नाही जाणार. पण जर हे देणार असतील तर जसं मला आता मार्गदर्शन मागितलं होतं तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हाणून पाडणार म्हणजे पाडणार. आता 6 महिन्याचा वेळ आहे, नाही दिलं लागा तयारी, जाऊन द्या ना घरी, तुमचे पोरं जाऊ दे तिला देणारे. साधा आणि सोपा विषय. आता बदला घ्या, अन्यायाचा बदला घ्या, आपल्या आईवरती वळ आहे त्याच्यावर बदला घ्या. लोकांनी केसेस झाल्यात, तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या, कायद्यानं बदला घ्या. पाटील तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा. तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आलेत तर समाज ठरवणार आहे. माझ्याकडे थोडी जाणार, माझ्याकडे आले माझ्याकडे आपला जगाला असतो ते समाज ठरवणार आहे. काय मागचंही समाजानं ठरवलं होतं. समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या, मग आपण त्या करायला गेलो होतो. परंतु जे व्हायला पाहिजे होतं 6-7 दिवसात ते झालं नाही. आणि ही तपसलेल्या सगळ्यांना मान्य, कारण ही सोपी गोष्ट नाही. याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला मी झाले नाही. मग जर मला काही वेगळं वाटलं असतं, ही पुरा डाटा पक्का आहे, तरी समाजाला दुसरं सांगतो तर मी याला सांगितलं असतो तू यालाच मतदान कर, त्याला करू नको, त्याला कर, हे सांगितलं. समाजाला ज्याला करायचं त्याला करा. माझा कुठंच फोन जाणार नाही आणि या निवडणुकीच्या काळात कोणी दाखवून द्यायचा मला मी आमक्याला कर तामक्याला कर नको म्हणलं. समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस, मी सामान्य, मी साधा माणूस. मी काय मुरबी राजकारणी राजकारणी नाही, मी साधा माणूस आहे. माझ्या गोरगरीब समाजासाठी लढतोय. माझा पिंड यांना आरक्षण मिळून दे. मी माझं भविष्य खर्च घातलेलं आहे यांना आरक्षण मिळून देण्यासाठी. महापुरात जीवाची बाजी लावलेली मी यांना आरक्षण मिळून देण्यासाठी. हे सोपं नाही. त्याच्यामुळं राजकारणात मार्ग नाही, त्याच्यात गेल्यावर मिळतं असं काही नाही. पण त्यांची जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे, त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून जर आता वेळ कमी पडतो तर पुढं करा, पुढे जाऊ द्या. यांना बिगर कामाची होऊ शकते, ती 100% होऊ शकते. आतापासून कामाला लागा. आता तुम्ही उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं की आता निवडणुकीतून तुम्ही माघार घेतल्याचं त्यांच्यासाठी फायद्याचं? एकूण काय फायद्याचं? त्यांना काहीच फायद्याचं नाही. आम्ही उमेदवार की उभे केले तरी फायद्याचं नाही आणि नाही केले तरी फायद्याचं नाही. जो हुकूम त्यांच्या धुरवताना होणार आहे. कारण गावात चिडी आरक्षण न दिलेली, मार दिलेला, आमच्या आईला मार दिलेला, आमच्या केसेस झालेल्या, कोणीच काही दिलेलं नाही. तसं पाहिजे आम्हाला ते तर कोण काय दिले, ते तर कोण शान आहेत म्हणून तर ह्या पक्ष करायचे होते. ते कोणते झाडाचे आहेत ते होतं, ते 16% घातलं आमचं. कोणतं शान आहे? आमच्या वाड्याला कोणीच नीट नाही आलं. सगळे आमच्या पोराच्या मुळावर बसून आमचं वाटोळच करणारे कोणी. पण आता नाविलाज म्हणून कुठंतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे, झटका दाखवणं गरजेचं आहे. मराठी 100% लागेल आपण तुम्ही ते माझ्या बघा. उलट त्याला हिरो लोड जास्त आहे आता त्यापेक्षा. हे नेमकं कुणाला पाहिजे हिरो लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना. पहिल्यांदा तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता. उमेदवार दिला हे आमचा उमेदवार आहे, बाकीचं फोडायचं बघा म्हणले असतं आपण. आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणता मराठी पाहिजे राहता. तर माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं. हे नेमकं आता कोणता पाहिजे द्यायचा मिळाला. उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्याला ते गणित जुळीत असतात. आज त्यांना उलट फुल लोड आहे. मोकळे राहिले ना मराठी, आता गुंतून नाही पडली, आता मोकळे. कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता घुसायला डोकं लावणार आहे. ते प्रचारात राहते, मराठी डोकं लावणार. आता कोण पाडायचा बराबर. मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठीला वेळ नसतं मिळाला, मराठा प्रचारात गुंतला असता आमचा. पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला, त्यानंतर बरीच टीका झाली. मराठा बहुजन मतदान डिवाइड होईल आणि एका पक्षाला त्याचा फायदा होईल ही भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवार? काही नाही, मी कोणाला मजेत नाही तसं म्हणलं. हे बघा माझी जात लगेच एकत्र राहिली. माझ्या लेकरांचं गोरगरिबांचं वाटलं होतं कामाने राजकारणाच्या नादानादात. त्या राजकारणाच्या नादानादात आम्ही राजकारणात नसून सुद्धा ह्या माझ्या मराठीने आरक्षण मिळवलं. हे त्या राजकारणातून काही गुंतलेला नाही. आणि ते गाण फगान काय तरी काय फिरा
त्यांना कोण गेले जाते जर तसे काय केले ना मग मी भाषणात मैदानात उतरत असतो भाषणाच्या मध्ये उलट उलटच करून टाकी सगळं मग पूर्ण पिका पिकात समज नाही आमचे लोक पोहोचू शकले नाहीत वेळ कमी होता हे तुम्हाला तरी मान्य आहे का राज्याचा डाटा येऊ उमेदवार नाहीत का आणि याच्यावर जर उभा केले म्हणजे जात मुलं दिसानी एकत्र आहे तिला मातीत मिसळू म्हणजे एक बी करतो आणि मातीत बी मिसळतो माहेचा पापी या दुनियात कोणी नसेल दुसरा दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटरवर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं जाहीर दाखवण्यात आलं होतं नेमकं तुमचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार त्याच वेळेस सांगितलं होतं की आमच्या 30 तारखेची मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाळतोच होता कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचे सुद्धा पाठीशी होते फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना तेही मान्य म्हणलं आमचा 30 तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावात जर रिपोर्ट आले तर मी ताकदीनं मैदानात उतरणार आणि मी ती जुळाजुळी केली मी तुम्हाला खरं सांगतो मी बरेचसे जुळून ठेवले होते मी बी काय साधा कलाकार नाही म्हणून त्याला सांगितलं होतं तुम्हाला आंदोलन हात घेतलं राजकारणात भ्यालका घेतलो ना पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमची माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भाषावर जर भासकून मानाव द्या उमेदवार आणि जर उद्या फसली तर हातानं सगळा पचकावे काय माहिती का जुन्या भाषेत रडायला माणूस नाही राहत असो आता त्यांचा रडायला माणूस नाही राहायचा अशी तयारी आहे ना ते उलट झालं असतं हे सोपं नव्हतं लय मोठे होते म्हणतो मी आता ते सांगत होतो लय मोठे जोडून होते ते नेहमी सांगू का लिंगायत बांधव बी आमच्या सोबतच राहतात अर्धा धनगर बांधव बी आता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव दमच खात नव्हते मौलाना सुद्धा येणार होते पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हती करू शकत मी म्हणलं जेव्हा 3चा निर्णय तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही पण काही ठिकाणी त्यांच्या दुसरीकडे युत्या झालेल्या होत्या म्हणजे ते बी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कोण युती केली असं बी नको काही ठिकाणी त्यांची युत्या बी काही झालेल्या होत्या आणि ते युत्या आम्हाला काही न पटणाऱ्या मग हे जे 5-7 समुदायाची मी नावं घेतले त्यांच्याबद्दल मी बोलतो त्या युत्या माझ्या मराठा समाजाला पटणाऱ्या नव्हत्या त्यामुळे जुळलं बी नसतं ते बी लवकर मग याला मध्ये जरा टिलिक मारण्याचा फट्टा लागू मग रुसले परत जुळले असं चलत घासा उशी ते मग जुळून जातं कोणा इथं टाइमच नव्हता मला घासाघाशी करायला जुळून घ्यायला ते लई लफडं पांगलं होतं त्यामुळे मला नकोच कारण फॉर्म भरायला टाइम ते म्हणून हे काय लफडं चालू व्हायचं ते म्हणतो मागे ते म्हणतो तू पुढे सर ते म्हणतो तुला मागं घे मग पुढे घे कोणाचं मागं पुढे घेतो कोणाचं राहिलं तुपले पडते ना आमचे पडते सगळ्याचा दुनियाभरचा उतार होण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू पाटील राजकारण नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता डाव शिकले मला ते शिकले मला कसं फसित असते कसा माणसं फोडीची काय करते अरे ते लिंगायत बांधवाचे नंबर 4ची जाती राज्यावर मला माहिती त्याशी भाऊनी सांगितलं म्हणून मला कळालं 4 नंबरच्या जातीची एवढी फसिती पुढच्या वेळेस जरा एकत्र राहून यांचा भोगाच पुन्हा देणाऱ्याची सत्ता त्यांना जय शिव संतोष मतदान करते सध्या आपण ही सर्व दृश्य पाहतोय आंतरवाली सराटीतली आहे असंच पाहिजे कारण काय पुढे सगळंच जाते एकदम ते क्लोज बी नको दोन्ही हालायला असं राहू असं हे कोणाचं आहे ऑफिशियल पेज आहे सध्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत आंतरवाली सराठीतल्या गेल्या 4 दिवसापासून साफ केला तर आंतरवाली सराठीतल्या या सगळ्या गोष्टी आहेत कारण गेल्या 4 दिवसापासूनचा जो अहवाल आहे रात्रीचा दिवस करून अनेक जण अहवाल पाहत आहे
आज सकाळी 8 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील सुद्धा अहवालाची पाहणी करताना पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषय आहे की आज आंतरवाली सराठीचं कडे लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं लागलेलंच आहे. आणि ते एंट्री करतायत चॅनल घेतात त्याच्यात लावून दिलं तर व्यवस्थित. थांब एक मिनिट लावून मागितलं व्यवस्थित. तुझं नंतर हो ना चला म्हणून मी हां हे बघ नंबर आहे का आता तुला कसं लावायचं तुझं ते लाव वॉचिंग करता बोला ना बोला नाही आणखी वाटलं वेळ एवढंच राहू द्या त्यांना तेवढं पाहिजे. पाटील बोलू लागले ना तेव्हा थोडं झूम कर बरं का. आता राहू द्या असं बोलताना झूम कर. बोलताना नॉर्मली का आंतरवाली सराठी प्रेस नाही चर्चा करतोच ना. या ठिकाणी थोड्याच थोड्याच वेळामध्ये पाटील आपल्यासोबत चर्चा करतायत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय आंतरवाली सराठीतून. पाटील थोड्याच वेळामध्ये चर्चा करतानाची दृश्य आपण पाहणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्यासोबत आवाज वाटतो घ्यायचा. हाय आहे सीट आहेत नाही ना त्याला आयफोन पाटील बोलतात त्यामुळे जास्त पाटील बोलणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्या प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. एवढंच
उडलं तरी अडचण सोडा. लाईट लागला लाईट लागला लागला ना एक कुठला एक हात लावून लागलाय लागला घालून घेतात. जय शिवराय सगळ्यांना. आपण चर्चा साधी थोडी आपण चर्चा सुरू करू.
म्हणजे आपल्या किमान लक्षात येऊन जाईल. एक आपल्यातली चर्चा करू, पत्रकार परिषद आपण समजा वाटल्यास निंदर घेऊ. आपण 24 तारखेला जी बैठक घेतली त्या बैठकीनुसार आपण समाजाला पुढची दिशा काय करायची, काय ठरवायचं याबाबत आपण 24 तारखेला ठरवलं. त्या ठिकाणी 2-4 लाख मराठा समाज आपला आला होता, परंतु आपण त्या दिवशी तो निर्णय नाही घेतला. कारण शेवटी काय असतं, एक मोठ्या संघर्षाला आपल्याला सामोरं जायचं. राज्यातला समुदाय 5-6 कोटी आणि आपण राज्यातून त्या दिवशी 24 तारखेला बैठकीला जमलो होतो. तेवढ्या जणांच्या जीवावर एखादं काम करण्यापेक्षा आपला करोडोना मायबाप राज्य आहे, जितकं आपण स्वतःला महत्वाचं समजतो तितकेच आपल्या गावखेड्यातले राहिलेले बांधव सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे. पण आपण 24 तारखेला असं ठरवलं होतं की निर्णय जो घ्यायचा तो घेऊच, पण आपल्या गावखेड्यातल्या मायबापांना सुद्धा आपण विचारलं पाहिजे. काय असतं, आपण एखाद्या वेळेस इकडंच एखादी बैठक घेतली, निर्णय घेतला तर गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. की बैठकीला गेले, त्यांनीच निर्णय घेतला असा सध्या आपला समाज म्हणणार नाही. हे खरंय की तिकडे परस्पर निर्णय घेतला, आपल्या समाजाचा विश्वास आहे. पण ते न होण्यासाठी आपण तरी पण सगळ्यांना सांगितलं की आपण काय करा, आपल्या गावखेड्यातल्या पूर्ण महाराष्ट्रभर समाजाला विचारा, आपल्याला निवडणूक लढवायची का, आपल्याला राजकारणात जायचं का, आणि जिल्ह्यातून एकच मराठ्यांचा किंवा सर्व धर्मियांचा अपक्ष एकच उमेदवार द्यायचा. हे आपण 24 तारखेला ठरवलं होतं. त्यानुसार सगळ्यांनी कामं सुरू केली. पण जे हे वाचून लक्षात येतंय ना, त्याची चर्चा होणं आपल्यासाठी लय गरजेचं. खाली बसा. काही जणांच्या याच्यावर असं लिहिलंय, आपल्यात मत विखुरले नाही पाहिजे. खाली लिहिलंय, तुम्ही सांगता तीच पूर्व दिशा. म्हणजे वर मध्ये मत नाही विखरले, खाली म्हणजे तुम्ही सांगता तेच झालं, तुम्ही म्हणता तेच निर्णय. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं. आणि नियुक्त 5-6 दिवसात मला असं जाणवलंय, आरक्षण विषय कोणी घ्यायला उमेदवारच लय झाले. या 6 दिवसात राजकारण केलं पाहिजे. जर आपल्यावर अन्याय होणार असला तर त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय नाही मिळणार. पण याचा अर्थ असा बी नाही की त्या राजकारणापायी आरक्षणात कोणाच्या ध्यानात न राहिलं. इतका टप्पू कचरपाड उमेदवार असा नका बाया बाया बाया. रक्तात आरक्षण असावं माझं पटत नाही. बघा तुम्हाला राजकारणात बघता मी होतो जास्त विनंती रेल्वे धोरण फुकट ही मुंबई जाय, दिल्ली जाय, पुढे जाय, कोण नाही होणार. मी स्वार्थी नाही, माझ्या जातीचं वाटोळ करून मला नाही काय बनायचं. म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं. पण आपण कामं सांगितली होती, कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका. बरं फोनवर बोलतात एवढे,
कधीतरी लेकराच्या बाजूने बोलायला शिका. काम सांगितले आपल्याला राहायला महाराष्ट्रात. हे सगळं महाराष्ट्रातून आलंय. जवळपास 37 ते 38 जिल्ह्यातले. ठीक आहे, थोडा डाटा नाही, सकाळपासून चाळीत राहिले, लय मोठा डाटा आहे. पण असं नको व्हायला तुम्ही इकडची इकडच बैठक घेतली सांगितलंय. मी कित्येक तरी गावात फोन लावले, तुम्ही बी लावा शंका असली मायावर. त्यांच्यापर्यंत आपले लोक पोहोचलेच नाहीत आपल्या मायबापापर्यंत. मी कित्येक तरी गावात फोन लावलो. काही काही बैठका असं झाल्या इकडंच तालुक्याला घातल्या आणि त्यांनी सांगून टाकलं आमचा समस्ताचा पाठिंबा. म्हणजे जात हारायची का आपल्याला पुन्हा एकदा? एखादा आता काही जणांनी तसं केलंय अशी शंका आहे. काही जणांनी गावागावापर्यंत गेले, काही गेले सुद्धा. त्यांनी 70-80 असे गावांचे रेकॉर्ड आणलेत. मला जे त्याच्यातून आढळून आले ते तुमच्या पुढे मांडायला लावले. जे आढळून आले ते काही नाही, ते एकाच माणसाने सगळा व्यवसाय केला. ते पुरावे पाहिजे असले तरी बघू, इथं जात मारायची नाहीये स्वार्थासाठी, म्हणून हे विषय चालू आहे. तर मग तुमच्या जातीसाठी लेकरासाठी आधी तळमळ पाहिजे, राजकारणासाठी कमी पाहिजे. त्याच्यात जायचंच आहे, मी म्हणतो तुम्हाला त्याच्यात जायचंच आहे. त्याच्यात गेल्याशिवाय निर्णय होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिथं पाऊस आला पाहिजे तिथं पाऊस यायचा. तुम्हाला ज्याच्या जीवावर गुलाल डोक्यावर घ्यायचा त्याच्यापर्यंत तुम्ही गेलाच नाही. मला हे तुम्ही दिलेला डाटा सांगतोय, मला तुम्ही दिलेला डाटा सांगतोय. काही नाही तर पण काही जण आहेत ते थोडे जास्त नाही. राजकीय जर एखादा अपक्ष किंवा कोणी असं उभा राहिला तर त्यालाच मोठं करा म्हणजे काही नावं दिले त्याचे. काही जणांनी शिफारस म्हणून तुम्हाला खरं काम काय काय सांगितलेलं आहे. गावात जा, आपल्या मायबापाला विचारा, गावखेड्यातल्या राजकारणात जायचं का, उमेदवार द्यायचा का, लढायचं का. इथं आलंय काय जास्त ते आलंय, त्याच्याबरोबर उमेदवार घ्यायला एक उमेदवार इतके लांब लचकलेले त्यांनी फक्त कागद बदलेला आहे. 4 कागद माझ्याजवळ असे तिथं त्याने फक्त कागद बदलेला आहे. 4ही याच्यावर त्याचंच नाव. कमाल झाली. ते दुसऱ्या गावाच्या नावाचा गावाचे नाव लिहिलेले. एका माणसानं तर कोण आहे आता नाव आपल्याशी सगळे म्हणजे मी इतकं बारीक बघतो का हे त्याच्या लक्षात येईल. त्यांनी सह्या अशा केल्या, एक जणाचं दिलीप नाव आहे आणि एक जणाचं विनोद नाव आहे. सही त्याने असं केलं, शेवटी द आले, द आलेलं शेवटी. विनोद दुसरं काय नाव आहे, द आलेलं त्याने अशी सही केली. सगळ्या सह्या एकट्याने आणल्या. ते फक्त द मध्ये भूती मला त्याचं वरचं दम खातं तर सारखं मोठी पुढंच होता ना, त्याने बरोबर सही आपल्याला चुका दुरुस्त करायचं म्हणून सांगतोय. चुका नाही करायला लागलो, आपल्याला सांगितलंय काय, आपण करतोय काय, आपला विषय काय, किती गंभीर आहे, आपल्या आई बहिणीची किती डोके फोडले, आपल्या पोरावर किती केसेस झाल्या, आपल्या पोरावरती आरक्षणासाठी किती अन्याय व्हायला लागलाय. जातीसाठी काय तर म्हणून सुनाई व्याकरणासाठी तुमची
त्या गावामध्ये जायचं कोणी, काही काही जिल्ह्यात फक्त जिल्ह्यात बैठका झाल्या आणि तिथून समस्त जो उमेदवार मी देईन त्याला समस्त जिल्हावासियांचा पाठिंबा परत खाल्लेले. शक्यतो आमचा हा स्वीकारला तर बरं होईल. म्हणजे त्यांनी पण एक नाव दिले, एका एकाने 22-23 नावं दिली. मी नावाबद्दल नाही, ते होत असतं एवढं मोठं समुदाय आपल्याला नाव वाचणारच, ते होणारच आहे, त्याला एक देता येईल. पण म्हणणं कुठं आहे, लोकांचं काय म्हणणं आहे याबाबत, शिवदेव ध्यानला दाखवणं गरजेचं आहे. काम करणारेच की बर. काही जण देवाचं नाव लिहिलेलं आहे मंदिराचं, आम्ही अमुक अमुक बैठक मंदिरात घेतली इतक्या वाजता आणि मंदिरात असं ठरलं की पूर्ण गाव तुमच्या मागं, म्हणजे मी म्हणून त्यांच्या मागं. मन न बघितलं तर काहीच नाही, नुसते नाव आहे लोकांचे. एक ते दुसरं एक यांना दाखवलीच. एक तर असा डाटा आहे, त्याने जिल्ह्यात बैठका घेतल्या, पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 10-15 माणसं. आता ते नाव पण नाही करता येतं, दाखवणं तरी गरजेचं आहे. कोणता विभाग आहे ते म्हणण्यापेक्षा त्यांनी ग्राम संवाद म्हणून घेतलेला. प्रत्येक तालुक्यात जिल्हाभर लोकसंख्या किती जमलेली बैठकीला 10 ते 15. परत दुसरा तालुका सुरू झाला, दुसऱ्या तालुक्यात संख्या किती जमलेल्या लोकांची 10 ते 15. तिसऱ्या तालुक्यात ग्राम संसद संवाद सुरू झाला, जमलेल्या लोकांची संख्या किती 10 ते 15. परत 4थ्या तालुक्यात गेले, ग्राम संसद दौरा, बैठकीला लोक किती 10 ते 15. परत दुसऱ्या तालुक्यात गेले, जिल्हा